साहेब 1,00,000 रुपये आपण MCA कडनं वर्षाला भाडं घेतो, त्याचं डिपॉझिट किती घेतो आपण? जर हे ग्राउंड त्यांच्याकडून मेंटेन झालं नाही, अधिकारी ऐका, मेंटेन झालं नाही, त्या ग्राउंडला आपण स्पीच बनवण्याकरता 20 ते 25 लाख रुपये फक्त स्पीचची फी भरलेली आहे. तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये माहिती घ्या, आपण सिनियर क्रिकेट जे असोसिएशनचे लोक आहेत त्यांच्याकडून जे स्पीच बनवून घेतलंय, एक स्पीच बनवायला आपले नाही म्हणलं 20-25 लाख रुपये एक स्पीचसाठी खर्च झाले. असे 4 ते 5 स्पीच तिथे आहेत. म्हणजे आपलं करोडोनी रुपये तिथे आपण खर्च करून आपण मग हे खर्च करतानाच विचार करायला पाहिजे ना, हे मेंटेनन्स आपल्याला होऊ शकत नाही. कोट्यवधी रुपये आपण तिथं खर्च केले, आपली करोडोची प्रॉपर्टी आपण 1,00,000 रुपये. दादा तुम्हाला वाटतंय का की प्रशासनाने हा घेतलेला निर्णय योग्य आहे? 1,00,000 रुपये ते जाऊन देणार तुम्ही? साहेब, सोलापूर महानगरपालिकेत कुठलाही माणूस आला तर 2 इमारती बघितल्यानंतर लोक खुश होते. तुमची इंद्रभवनची एक इमारत, आपला हा परिसर आणि पार्क चौक, त्यातली आपली नाक असलेली जमीन आहे ती महापालिकेची मेन प्राईम प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी आपण 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 1,00,000 रुपयासाठी दिलेली आहे. त्यावेळी गोष्ट किती गांभीर्याची आहे. आपल्या सोलापूरकरच्या युवकांना आपण 1,00,000 रुपये, इथं 1400 कोटीचं बजेट मांडतोय. 1400 करोड रुपयाचं बजेट मांडत असताना सकाळपासून सगळ्यांनी अभिनंदन केले आणि सोलापूरच्या युवकांना खेळण्यासाठी जे ग्राउंड आहे त्यासाठी 1,00,000 रुपये खर्च करावा लागत असेल, ते आपण नाही करू शकत. मग आपण काय धंदा करला? आपली काही कंपनी पण आहे का? आपली दादा कोणतीही कंपनी नाही आहे. आपण सगळेजण, तुमचे आमचं दायित्व असं आहे की आपण सोलापूर शहरातल्या सगळ्या लोकांना सुविधा देणं आपलं काम. मग परिवहनची सुविधा असू द्या, खेळाची मैदानांची सुविधा असू द्या, हे आपली कर्तव्य आहे. आणि आपण आपल्या कर्तव्यात म्हणाला आपलं इथं खर्च होत आहे, मग देऊन टाका सगळं. जे जे बाहेर देऊन आपल्याला काय पैसे करता येते. आपली महापालिका काय कंपनी आहे का? आपण लोकांकडनं जे काही कर घेतो त्या कराच्या बदल्यात आपण त्यांच्या मुलांना खेळायला ग्राउंड दिलं पाहिजे. इथल्या सभागृहातल्या कित्येक लोकांनी त्या ग्राउंडवर खेळलेले, तिथं पत्रकार आहेत, तुम्ही स्वतः. आपलं महापौर चषक कुठं होत होतो? सोलापूर महानगरपालिकेचं महापौर चषक हे महाराष्ट्राची शान होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात दादा, आपण लहानपणी तुम्ही तिथे त्या ग्राउंडवर आला असाल, महापौर चषक त्या ग्राउंडवर व्हायचं. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले खेळाडू तिथे यायचे. तिथं खो खो असेल, कबड्डी असेल, ह्या सगळ्या स्पर्धा आपण सोलापूरकरांनी बघितलेल्या. मागं महापालिकेत तिथं आपण दादा लग्नासाठी ते दिलं गेलं, मग आपण ठराव केला की कुणाच्या लग्नाला देऊ नका. चांगली गोष्ट आहे. मग आपण ठराव करून ते ग्राउंड राहावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. स्मार्ट सिटीमध्ये त्याच्यावर कोट्यवधीचे पैसे खर्च केले आणि एवढे पैसे खर्च करून 1,00,000 रुपये, अहो किती गंभीराची गोष्ट आहे. 1,00,000 रुपयात आपण वर्षाचं भाडं. इथल्या सभागृहातल्या महापौर साहेब तरी कैलासोजी तात्यांच्या नावानं लोकांना गार्डन सारखं फिरायला 1,00,000 रुपये महापौर स्वतः देऊ शकतो. हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे तुम्हाला. तात्यांच्या स्मरणात तुम्ही पैसे भरा आणि ते लोकांना चालू ठेवण्यासाठी पैसे द्या. ही वस्तुस्थिती आहे आणि आपण कुणासाठी करायला लागलो हे सगळं? साहेब, ही खूप मोठी गोष्ट आहे. ते करताना आयुक्तांनी कुठेही ते टेंडर काढलेलं नाही आहे. मला ते टेंडरची कॉपी मिळाली. त्यामध्ये साहेब त्यांनी जी निविदा प्रसिद्ध केली आहे ना, त्याच्यामध्ये अटी शर्ती अशा घातल्या होत्या की ज्या संस्थेचं BCCI कडे रजिस्ट्रेशन आहे त्यांनीच त्याच्यात भाग घेऊ शकते. महाराष्ट्रात किती संस्था आहेत की ज्यांचं BCCI कडे रजिस्ट्रेशन आहे? म्हणजे अटी शर्ती असं ठेवायच्या की संस्थेलाच काम मिळालं पाहिजे, त्यांनाच काम मिळालं पाहिजे. जर मला सांगा, महाराष्ट्रात एकच संस्था आहे की ज्यांचं BCCI कडे रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच संस्थेला ते काम मिळेल, असं जर तुम्ही त्याची निविदा काढली असेल तर नक्की एकच संस्था येणार आहे. माझे अजून पण आयुक्त साहेब तुम्हाला विनंती आहे की हे विषय तुम्ही सगळे इथून जाल. आमचं ते नाक आहे. आम्ही म्हणत नाही, सोलापूर क्रिकेट असोसिएशनने आपल्याकडनं घेऊ द्या, आपण त्यांना मदत करू. इथला क्रिकेट वाढला पाहिजे, इथला क्रिकेट आपण जोपासणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण MCA ला देऊन अशा पद्धतीनं आपल्यावर नवीन मालक करू नका. तुम्ही सभागृहातल्या लोकांनी गांभीर्याने घ्या. आपली 300-350 कोटीची प्रॉपर्टी आपण नवीन मालकाच्या हातात देतोय. महापौर साहेब तुम्हाला माहिती आहे का त्या कमिटीचे अध्यक्ष कोण आहे? स्टेडियम कमिटीचे कोण आहेत? तुम्ही आहेत. महापौर साहेब तुमचा अधिकार आहे, तुम्ही अधिकार आहेत. तुमच्याच अधिकारामध्ये अजून एक माणूस वाढवणार आणि तुम्हाला जायच्या आधी त्याला विचारू लागणार की महापौरांच्या निर्णयामध्ये तरी येणार. हे योग्य आहे का? म्हणजे like, subscribe, click on the bell.